नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती जिल्हा वकील संघाच्या वार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले. अध्यक्षपदासाठी वकिलांमध्ये तिहेरी लढत. समर्थकांसह जोरदार मोर्चे बांधणी सुरू. गव्हाचं पीक धोक्यात. अमरावतीत उन्हाचा तडाखा आणि लग्नसराईमुळे मजूर मिळेना. अचलपूर तिवसा भागात शेतकरी हतबल. परभणीत पीक विम्यावरून शेतकऱ्यांचा उद्रेक. तुटपुंजी मदत म्हणजे क्रूर थट्टा. विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सन्मानजनक मदत मिळण्याची मागणी. अमरावतीत काँग्रेस आक्रमक. बागेश्वर बाबांविरोधात जोडे मारो आंदोलन. आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ तणाव निर्माण. दिल्ली विमानतळावर तातडीची स्थिती. स्विस एअरलाइन्सच्या विमानातून धूर बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे घाईमुळे 4 प्रवासी जखमी. यवतमाळ हादरलं. रॅगिंग प्रकरणी 18 विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई. आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग. लग्नाचा आमिष दाखवून रायगडच्या कुटुंबाची कोल्हापुरात फसवणूक. अनाथ मुलीशी लग्नाचा आमिष दाखवून ऑनलाईन पैसे उकळले. शिरूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाई. 1.11 लाखांचा मुद्देमाल जप्त. अन्न सुरक्षा विभागाची मोठी कारवाई. एकाला अटक. 500 कोटींचा ग्रो मोर घोटाळा. शिर्डीत मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू. ग्रो मोरचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र साळवेच्या घरावर जप्ती. कोल्हापुरीत सिलेंडर स्फोटाने घर भस्मसात. अडसूळ कुटुंबाचं सर्वस्व जळालं. घरातील सदस्य वेळीच बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.